नमस्कार. ऐश्वर्याचं बोलणं ऐकून अवंतिका चक्रावलेली असते. अवंतिका ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या तुला माहिती आहे का आई कुठे आहे? तू मगाशी बोललीस ना आई ओवीला भेटायला गेले आहेत. त्यावर ऐश्वर्या चकित होते. हिला कसं काय कळलं? ऐश्वर्या विचार करू लागते. अवंतिका म्हणते, ऐश्वर्या सांग पटकन आई कुठे आहे तुला माहिती आहे का? त्यावर ऐश्वर्या विचार करत असते. अवंतिका म्हणते, जर आई कुठे आहे तुला माहिती असेल आणि तरी तू सांगत नसेल तर ह्या वेळेला तुला ते जास्त जड जाईल. ते ऐकल्यावर ऐश्वर्या हादरली जाते. ऐश्वर्या हादरलेली असते तर इकडे जानकी सुमित्राला सगळीकडे शोधत असते. शोधत शोधत जानकी थकते आणि तिला समोरच गणपतीचं मंदिर दिसतं. जानकी गणपतीच्या मंदिरात जाते आणि गणपतीला विनवणी करते, हे बाप्पा माझी आई कुठे गेली? मला मिळत नाही. बाप्पा माझी आई मिळू दे. मी तुला साकडं घालते पण माझी आई मिळू दे. असं जानकी गणपतीला विनवणी करत असते आणि साकडं घालून गणपतीला जाणार तेवढ्यात देवाचा चमत्कार होतो आणि सुमित्राला जाग येते आणि सुमित्रा जागेतून उठते आणि तिला जानकी दिसते. तिला जानकी दिसताच सुमित्राला आशा वाटते की आता जानकी आली आहे, आता माझी सुटका होईल. म्हणून सुमित्रा पटकन उठते आणि जानकीला आवाज देते. जानकी तोपर्यंत गेट पर्यंत गेलेली असते पण तिला सुमित्राचा छोटासा आवाज येतो आणि तिला कळतं की आई इथेच कुठेतरी आहे आणि आता जानकी पुन्हा सुमित्राला शोधू लागलेली आहे. सुमित्राच्या अगदी जवळच जानकी पोहोचलेली आहे. आता जानकी सुमित्राला त्या तावडीतून कसं सोडवून घरी आणेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.